अकोला जिल्ह्यातील डोंगररांग परिसरात पेरलेले सोयाबीन अपेक्षेप्रमाणे उगवले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून कृषी विभागाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे। अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव आणि परिसरातील अनेक गावांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली। मात्र पेरणीनंतर पुरेसा पाऊस होऊनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे उगवण अत्यल्प किंवा अजिबात झाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्नाची सुरुवातच न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर संबंधित बियाण्यांची गुणवत्ता तपासून प्रत्यक्ष पंचनामे करावेत, दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। आता या संपूर्ण प्रकरणात कृषी विभाग कोणती भूमिका घेतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मी 35,000 रुपयाचं बी आणलं होतं, मालविका म्हणजे विगर कंपनीचं मालविका। तर ते जवळपास 50% आत उगवण शक्ती झाली त्याची। जे बाकी खाली बी होतं ते असं सडल्यासारखं झालं, ते काही निघत नाही। आता डबल पेऱ्यासाठी काही ना काही मदत करावं गव्हर्नमेंटनं। आता अडचण म्हटलं म्हणजे आता पहिले 10 बॅगा 35,000 मध्ये 3,500 रुपयाची एक बॅग आहे। तर आता तुम्ही सांगा मला 3.5 10 बॅगा आणल्या तर 10 बॅगा तर 50% उगवण शक्ती झाली त्याची। आता हे डबल पेरल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि आमच्यापाशी काही सध्या पैसे नाहीत, काही नाही। 100 ते 150 बॅगा आमच्या गावामध्ये विगर कंपनीचा मालविका हे सोयाबीन पेरलं, पण अक्षरशः काहीच निघालं नाही। एकच दुकड झाड आहे। आता आमची शासनाला एवढीच मागणी आहे की बा लवकरात लवकर याची काहीतरी पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी।